अतिक्रमण हटवा, पर्यावरण वाचवा या घोषणेला प्रत्यक्षात उतरवणारी ठोस कारवाई वर्सोवा परिसरात पाहायला मिळाली। शासकीय जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या लालजी मुन्ना यादव यांच्या विरोधात दाखल गुन्हा आणि अतिक्रमण निष्कासन कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। मात्र न्यायालयानं संबंधितांचा दावा तथ्यहीन ठरवत फेटाळून लावला आणि प्रशासनाच्या भूमिकेला स्पष्ट पाठिंबा दिलाय। या प्रकरणात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि न्यायालय यांच्या समन्वयातून पर्यावरण संरक्षणासाठी एक आदर्श उदाहरण निर्माण झालंय। फाईल्समधील तणतणावात अडकलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तणाव कमी करण्यासाठी प्रशासनानं नवीन प्रयोग सुरू केलाय। कार्यालयीन कामं वेळेत आणि वेगानं करण्याबरोबरच आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे। यासाठी रोजच्या कामातून केवळ 10 मिनिटं वेळ काढून त्यांना योग प्रशिक्षणाचे धडे देण्यात येतात। योगाची सुरुवात गृह विभागापासून झाले। दररोज 10 मिनिटं या कर्मचाऱ्यांकडून योगा करून घेतला जातोय। या काही मिनिटांच्या कसरतीनं त्यांच्यावरील तणाव या माध्यमातून दूर केला जातोय। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ज्या मालमत्ता धारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांच्या विरोधात महानगरपालिका प्रशासनानं जप्ती आणि लिलाव कारवाईला वेग देण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी नुकतंच यंत्रणांना आदेश दिलेत। ज्या प्रकरणात न्यायालयाचे कारवाई न करण्याबाबत आदेश असतील अशी प्रकरणं वगळून मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांविरोधात कारवाईचा धडाका सुरू करावा, तसंच वाणिज्यिक थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करावी असे आदेश जोशी यांनी दिलेत। महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1 एप्रिल 2025 पासून 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 5,426 कोटी 81 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केलाय। मुंबईकर आणि देशविदेशातील पर्यटकांचा राबता असलेल्या उत्सव काळात कायम भाविकांची वर्दळ असलेल्या भुलेश्वर जवळील मुंबादेवी मंदिर संकुल परिसराचा सुशोभीकरण आणि सुधारणा प्रकल्प हाती घेण्याची तयारी मुंबई महापालिकेनं युद्धपातळीवर सुरू केली आहे। या सुशोभीकरणादरम्यान मुंबादेवी मंदिरालगतच्या परिसरात छोटेखानी उद्यान आणि तलाव विकसित करण्यात येणार आहेत। त्यामुळे मंदिर संकुल परिसर वर्दळमुक्त होईल। तसंच धार्मिक विधी, हवन मंडप, मुंडण आदीसाठी आवश्यक सुविधा, मुंबादेवी दालन, धान धारणेसाठी आसन व्यवस्था, दीपस्तंभ, नक्षत्र भिंत, कारंजे, पाण्याची टाकी, प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रम, शौचालय गट, प्रथमोपचार, माळी कक्ष, पंप हाऊस, हिरकणी कक्ष इत्यादी सुविधांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आलाय। आसपासच्या बाजारपेठांच्या वर्दळीत हरवलेले मुंबादेवी मंदिर लवकरच कात टाकण्याच्या तयारीत आहे। वरळी येथील जिजामाता नगर आणि इतर गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पात विकासकानं महापालिकेच्या पंपिंग स्टेशनच्या जागेवर संक्रमण शिबिरांच्या इमारती बांधल्यात। पालिकेनं या प्रकाराची दखल घेत तात्काळ काम थांबवण्याचे आदेश विकासकाला दिलेत, अन्यथा पालिका कारवाई करेल असा इशारा देण्यात आलाय। या बांधकामाला पालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही परवानगी देणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिलेत। राज्य सरकारच्या जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पर्यटन, नगरविकास या विभागांची जिल्हा पातळीवर नागरी कामं पूर्ण केल्यानंतरही कामाचा मोबदला मिळालेला नाही। त्यामुळे राज्यातील शासकीय कंत्राटदार त्रस्त झालेत। सरकारकडून थोडाफार निधी आला तर कामाचा मोबदला काढण्यासाठी जिल्हा पातळीवरील अधिकारी लाच मागतायत। या अधिकाऱ्यांच्या नावानिशी लेखी तक्रार लाचलुचपत विभाग आणि लोकायुक्ताकडे देण्याचा निर्णय शासकीय कंत्राटदार संघटनेनं घेतलाय। शासकीय कामाचा मोबदला मिळत नसल्यानं आतापर्यंत 2 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्यात। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 11 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत उतरण्याचे संकेत उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेत। पालिका गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह काही अनुभवी नगरसेवकांची त्यांनी मातोश्रीवर बैठक घेतली, तर निवडणूक काळात पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबई सोडू नये असे आदेशही त्यांनी दिलेत। मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय। यंदाचं महापौरपद महिलेसाठी आरक्षित असल्यानं महापौर कोण होणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। या पदासह उपमहापौर पदासाठीही शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केले जाणार आहेत। भाजप आणि शिंदे सेनेचे संख्याबळ जास्त असल्यानं या दोन्ही पदांवर त्यांचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे।
मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा निर्णय उद्धव सेनेनं घेतलाय।